नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आधार कार्डच्या पावतीने आधार कार्ड डाउनलोड करायचे आहे, पण कसे करायचे तुम्हाला माहीत नाही आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण आधार कार्डच्या पावतीने म्हणजेच एनरोलमेंट नंबरने आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे याबद्दल माहिती बघणार आहोत. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पावतीने आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एक ब्राउझर ओपन करून घ्यायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला myAadhar.uidi.gov.in ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. यामध्ये तुम्हाला सर्वात खाली जे इथे डाउनलोड आधार या ऑप्शनवर क्लिक करायचे. यामध्ये एनरोलमेंट आय डी नंबर हे सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि इथे तुम्हाला तुमचा जो एनरोलमेंट नंबर आहे तो टाईप करून घ्यायचा आहे. एनरोलमेंट आय डी टाईप केल्यानंतर तुम्हाला तुमची जी एनरोलमेंट डेट आहे ती टाईप करून घ्यायची आहे, ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. सर्वात अगोदर तुम्हाला वर्ष सिलेक्ट करायचे आहे, त्यानंतर महिना सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला डेट सिलेक्ट करायची आहे आणि सेट या बटनवर क्लिक करायचे आहे. त्याखाली सिलेक्ट EID टाईम या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. यामध्ये बघू शकता जर तुमचा 1 ते 12 वाजेच्या आतमध्ये केले असेल तर AM ठेवायचे आहे आणि तुमचे जर 12 वाजेनंतर 13, 14, 15 असं काही टायमिंग असेल तर PM करायचे आहे. आता इथं बघू शकता इथं 13 वाजून असे काही आहे टायमिंग, तर मी ते 1 सिलेक्ट करत आहे. इथं 14 मिनटं आणि इथे बघू शकता 50 सेकंद आणि PM करायचे आहे 13 वाजून 14 मिनटं 50 सेकंद असं काही आहे. त्यानंतर कॅप्चा टाईप करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला इथे सेंड OTP या बटनवर क्लिक करायचे आहे. सेंड OTP या बटनवर क्लिक करता तुमच्या आधारशी जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावर तुम्हाला एक OTP येणार आहे. तो OTP टाईप करून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय अँड डाउनलोड खाली बटन बघू शकता, व्हेरीफाय अँड डाउनलोड त्या बटनवर क्लिक करून घ्यायचे आहे. क्लिक करताच तुमचे आधार कार्ड इथे डाउनलोड होणार आहे. आधार कार्डचा पासवर्ड असं काही असेल, तुमचं नाव जर अनिश कुमार असेल तर आणि जन्मवर्ष तुमचे 1989 आहे तर तुमचा पासवर्ड अनिश ANIS 1989 हा असेल. डाउनलोडमध्ये जायचे आहे, तुमचं आधार कार्ड डाउनलोड झालेले असेल त्या आधार या PDF मध्ये तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा जो पासवर्ड असेल, जे आपलं नाव आहे त्याचे जन्माचे 4 अक्षर आणि जन्मवर्षाचे 4 अक्षर म्हणजे 8 डिजिटचा हा पासवर्ड असणार आहे. त्याचं एक्झाम्पल तुम्ही साईडला स्क्रीनवरही बघू शकता. पासवर्ड टाईप करून घ्यायचा आहे आणि ओपन या बटनवर क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे तुमचे आधार कार्ड तुम्ही तुमच्या पावतीने म्हणजे एनरोलमेंट नंबरने डाउनलोड करू शकता. याला कुठे सेंडही करू शकता, जिथे सेंड करणार आहात तिथे PDF सेंड करा आणि त्यासोबत तुम्ही पासवर्ड सेंड करायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कामाची वाटत असेल तर तुमच्या मित्र आणि मैत्रिणीला नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.